नागपूर महानगरपालिकेची रणधुमाळी। विदर्भातील 4 पालिकेमध्ये भाजप शिवसेना युती, मात्र युतीवर शिक्कामोर्तब। अद्याप जागा वाटप नाही। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची रणधुमाळी। महायुती होणार की स्वतंत्र निवडणुका याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मंत्री बावनकुळे संभाजीनगरमध्ये मुक्कामी आहेत। निवडणुकीसंदर्भात रात्री उशिरापर्यंत बैठक सत्र पाहायला मिळालंय। नागपूर महानगरपालिकेची रणधुमाळी। युती झाली मात्र जागा वाटप झालेली नाही। तर छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र युती होणार की स्वतंत्र निवडणुका होणार यावर मात्र बैठकांमध्ये चर्चा सुरू आहे। आपले प्रतिनिधी नागपूरहून ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले, तर छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्या सोबत जोडलेत। मी आधी ज्ञानेश्वरकडे नागपूरमध्ये जाईल। ज्ञानेश्वर, आपण पाहतो या ठिकाणी बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय, मात्र अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही। तिढा कायम आहे। नीलम, आपण पाहिलं तर परवाच सायंकाळी जे आहे ते शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, संजय राठोड आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 तास जे आहे ते नागपूरच्या विभागीय भाजप कार्यालयामध्ये बैठक पार पडली। त्यानंतर विदर्भातील 4ही ज्या महानगरपालिका आहे, अमरावती असेल, अकोला असेल, चंद्रपूर आणि नागपूर, या 4ही ठिकाणी शिवसेना आणि भाजप हे एकत्र युती म्हणून लढणार असं जे आहे ते स्पष्ट केलं। मात्र अद्यापही जे आहे ते जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, कारण की नागपूरचा जर विचार केला, नागपूरमध्ये 151 जागा नगरपालिकेमध्ये आहे। त्यापैकी जवळपास 50 जागा जे आहे ते शिवसेनेने मागितली होती। मात्र स्थानिक नेत्यांचं जे आहे ते एकंदरीत या जागा मागणीला विरोध होता, कारण की मागील 2017चा निकाल जर पाहिला तर शिवसेना जेव्हा एक संघ होती त्यावेळेस फक्त 2 जागा जे आहे ते निवडून आणू शकली होती। त्यामुळे आता त्यांनी 50 जागांची मागणी करणे जे आहे ते योग्य नाही। त्यामुळे संख्याबळानुसार जे आहे त्यांनी जागेची मागणी जर केली तर युती संदर्भात विचार केला जाईल असं स्थानिक नेत्यांचं मत होतं, आणि त्यावरच दुजोरा देत जे आहे ते वरिष्ठांनी सुद्धा त्याच पद्धतीने कुठेतरी सूचना केल्याची माहिती मिळते। मात्र अद्याप जे आहे ते युती संदर्भामध्ये जागा फॉर्म्युला ठरला असेल, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही। आज मुख्यमंत्री खुद्द जे आहे ते नागपूरमध्ये राहणार आहे, त्यामुळे आज कदाचित जागा वाटपाला जे आहे ते मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। आणि एकूणच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत जे आहे ते जाण्याचे संकेत जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे दिले होते, अकोला आणि चंद्रपूर या 2 ठिकाणी। मात्र या दोन्ही ठिकाणी जे आहे ते अजित पवार यांची राष्ट्रवादी एकला चरोरचा नारा द्यायचे, आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची आहे ते समोर माहिती येत आहे। आणि अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानी जो पक्ष आहे त्या युवा स्वाभिमानी पक्षासोबत जे आहे ते शिवसेना आणि भाजप या तिघांची जी आहे ती युती असणार आहे। मात्र त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीला कुठेतरी बाजूला ठेवल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे। मात्र शिवसेना आणि भाजप ही युती निश्चित झाली, यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। फक्त मुहूर्त आहे ते म्हणजे आता जागा वाटप फॉर्म्युलेचा। आज मुख्यमंत्री नागपूर असल्यामुळे नक्कीच या जागा वाटपाचा जो काही तीळ आहे तो तिळ्यावरती जे आहे ते काही ना काहीतरी आज निर्णय होईल अशी जी आहे ते अपेक्षा वर्तवली जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।